नमस्कार बंधू भगिनींनो. आधी आमदार फुटले, खासदार फुटले, नीटचा पेपर फुटला, आता टीईटीचा पेपर फुटला. सगळं फोडाफोडीचंच चालू आहे. महाराष्ट्रात तर विचारूच नका. पूर्वी फक्त नारळ फुटायचे, लग्नाच्या सुपाऱ्या फुटायच्या. आता सगळीकडे सगळी फोडाफोडीच चालू आहे. जसं काय बाजारामध्ये आंबे, टरबूज फुटलेत. काय होईल आणि कधी काय फुटेल म्हणून सांगता येत नाही. आणि एवढे सगळं झालं, मात्र टीईटीचा आणि नेटचा पेपर फुटला, तर सत्ताधाऱ्यांच्या तोंडाला फेविकॉल आहे. परंतु आमदार आणि खासदार फुटले की मात्र महाराष्ट्रात भूकंप झाल्यासारखे तोंड फुटतात, तोंड सुटतात. कार्यकर्ते तोंड फोडून घेतात आणि नेते असे तोंड बेताल सोडतात. पण आता याची जबाबदारी कोणी घेणार आहे का? का आता हेच आहे फक्त पेपर फुटला, दुसऱ्या दिवशी पेपरला बातम्या येणार, त्याचं काही होणार नाही. बरं, पेपर फुटतात, दुसऱ्या दिवशी 2-4 चोर पकडतात, त्यांना अटक करतात. पेपर फुटीचा व्यवहार उघडकीस आला, आता 1.5 कोटीचा दाखवला, पुढे अब्जावधीचा व्यवहार उघडकीस येईल. परंतु विद्यार्थ्यांनी मात्र आता एकच लक्षात ठेवायला हवं, की आता परीक्षा केंद्रावर जाताना हॉल तिकीट नाही तर पैशाच्या बॅगा सोबत न्यायच्या का? हा संदेश या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना द्यायचा आहे का? हा संदेश एजन्सी चालवणाऱ्यांना द्यायचा आहे का? आता काही गरज नाही हॉल तिकीटची, काही गरज नाही अभ्यास करायची, काही गरज नाही रात्रीचा दिवस, हाडाचं पाणी आणि रक्ताचं पाणी आणि हाडाचं खत करण्याची काही गरज नाही. आता फक्त पैशाच्या बॅगा सोबत भरून न्यायच्या. पूर्वी परीक्षा केंद्राबाहेर गेलं की परीक्षा केंद्राबाहेर पूर्वी विद्यार्थ्यांची तपासणी व्हायची. काही पॉकेट असतील, नोट्स असतील, कंपास असतील तर बाजूला काढून घेतल्या जायच्या, कारण की हे विद्यार्थी कदाचित कॉप्या करतील. पण आता अशा बॅगा, नोट्स वगैरे काढून घ्यायची गरज नाही. कारण का, हे जरी काढून घेतल्या नोट्स वगैरे, पण नोटा भरलेली जर बॅग असेल तर थेट परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश मिळेल. पूर्वी रॉकेलचे किरकोळ विक्रेते म्हणून दुकान होते, आता प्रश्नपत्रिकांचे किरकोळ विक्रेते दुकानदार झालेत जागजागी. आता काही दिवसाने सरकार लायसनच देतं की काय, येथे प्रश्नपत्रिका मिळतील डायरेक्ट. ब्लॅकनं पैसा न्यायची गरज पडणार नाही. कारण का, आता हे इतकं सामान्य झालेलं आहे, इतकं सामान्य झालेलं आहे की आता हे पेपर फुटणे म्हणजे पुढच्या वर्षी काहीच वाटणार नाही. आणि फुटतच आहेत तर मग असं चोरून पैशाच्या बॅगा कशाला भरायच्या? डायरेक्ट लायसनच देऊन टाका ना. हा गल्लोगल्ली लायसन, जिल्ह्याच्या ठिकाणपासून सगळे, जिल्ह्याच्या ठिकाणला मोठी एजन्सीज, तिथून पेपर विकायचे सगळे लायसन, आणि दुकानदार जागजागी किराणा दुकान सारखे पेपर प्रश्नपत्रिकांचे विक्रेते आता आपल्याला गल्लोगल्ली दिसायला लागतील. एवढंच नाही तर आता काही दिवसांनी आपल्याला असंही ऐकू येईल, आता सध्या ऐकू येत आहे ना, बेरोजगार युवकांचं जे डीएड बीएड झालेत किंवा BA-MS झालेत, त्यांना नोकऱ्या तर दिल्या नाही, इंजिनिअरिंग वाल्यांना नोकऱ्या तर दिल्या नाही सरकारने. परंतु आपल्याला ती परिस्थिती आता आपल्या मागे एका गाण्यामध्ये आपण ऐकली होती बघा, सचिन कुमावतचं गाणं, फुगे घ्या फुगे, केसावर फुगे. त्यानंतर महिलांची बेरोजगारी सांगत असताना केसावर भांडे. आता काही दिवसाने हे केसावर भांडे आणि केसावर फुगे हा आवाज आपल्याला येणार नाही. काही दिवसांनी आपल्याला आवाज येईल, पेपर घ्या पेपर, नीटच्या प्रश्नपत्रिका, टेटच्या प्रश्नपत्रिका घ्या पेपर, टीईटीचे पेपर, नीटचे पेपर, 12वीचे पेपर, सीईटीचे पेपर, सगळे पेपरच आपल्याला रस्तोरस्ती विकायलेले दिसतील, महिला पुरुष सगळे. आणि मग आपण थोडी काही रक्कम दिली त्यांना की आपल्याला त्या प्रश्नपत्रिका मिळतील, ते पाहायचं आणि आपल्याला आपली नोकरी पक्की करायची. एवढी दशा या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये शिक्षण व्यवस्थेची झाली आहे. आतापर्यंत केंद्रातल्या मंत्र्याचा राजीनामा मागण्यासाठी नीटचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. आता महाराष्ट्र राज्याच्या सुद्धा शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागण्यासाठी टीईटीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरतील का, हा प्रश्न तुमच्या आमच्या मनातच नव्हे तर पालकांच्या, आबालवृद्धांच्या आणि लहान लहान मुलांच्या सुद्धा आहे. आज लहान लहान मुलं ही या रोजच्या बातम्या पाहून रस्तोरस्ती रील बनवत आहेत, पेपर घ्या पेपर, नीटचे पेपर, टीईटीचे पेपर. लहान मुलांना कळत आहे, पण एक सरकारच्या खुर्च्यांवरती बसलेल्यांना कळेल का? यांना भवितव्याचं काहीच वाटत नाही. एकीकडे जर शिक्षक होण्याचं स्वप्नाचा चकनाचूर होत असेल, पण यांना समोर खुर्ची बसायला भेटली नाही तर किती वाईट वाटतं, किती याच्या अंगाचा तिळपापड होतो, किती भांडणं लागतात. अक्षरशः एका पक्षामध्ये असणारे आमदार खासदार, पण समोर बसायला भेटलं नाही म्हणून यांच्या संगीत खुर्चींचा खेळ रंगतो आणि महाराष्ट्राला खेळवतात. हे अख्खा दिवस त्याच्यामध्ये घालतात, अख्खा मीडिया यांच्या भोवताल नाचवतात. पण आज मात्र आमच्या लेकरांचं भवितव्य आहे, आमच्या लेकरांचं स्वप्न होतं, जे स्वप्न आज हिरावून घेतलं या व्यवस्थेने. त्यांच्या काय आज त्यांच्यासाठी हा मीडिया नाचेल का दिवसभर? त्यांच्यासाठी आमदार खासदार आवाज उठवतील का? ज्या
आम्ही आमचे लोकप्रतिनिधी म्हणून पाठवले, त्यांना काही किंमत आहे का आमच्या लेकरांच्या स्वप्नांची? अरे काय बापाचे पेपर फुटतात, लेकाचे पेपर फुटतात, पण कोणालाच काही नाही. पण यांचा एक आमदार किंवा एक खासदार जर फुटला तर सगळी बोंबाबोंब होते. दुसऱ्या दिवशी हे दौऱ्याला लागतात. विमानाचा खर्च, सभांचा खर्च रे यांचा कोण देतो खर्च एवढा? पण आज लेकरांचं भवितव्य पाण्यात गेलं आमच्या. याच्यासाठी का विधानसभेत चर्चा होते, का लोकसभेत चर्चा होते, का एखाद्या अधिवेशनाचा दिवस याच्यावरती आता राहील का? याच्यामध्ये चर्चा रंगतील का? बरं चर्चा केल्याही खूप दबाव आणला विद्यार्थ्यांनी, समाजाने, तर एखादा आमदार एखाद्या दिवशी विषय काढतो पण त्याच्यावरती शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री लगेच उठणार, आम्ही कुणाला सोडणार नाही. मी तुम्हाला या ठिकाणी शाश्वत करू इच्छितो की सगळ्या आरोपींना पकडल्या जाईल आणि कठोरात कठोर शिक्षा केली जाईल. आणि पुढे मुख्यमंत्र्यांनी आता एक शब्द आणलेलाच आहे डिक्शनरीतून सगळ्यात मोठा, जो आता आपल्या सगळ्यांना सामान्य झालेला आहे ऐकण्यासाठी, तो म्हणजे त्या आरोपींवर मकोका लावण्यात येईल. बस, याच्या पलीकडे काही नाही. आणि त्याच्यासाठी विशेष समिती नेमण्यात येईल, विशेष अधिकारी नेमण्यात येईल, त्यांना भरमसाठ पगार देण्यात येईल त्या समितीमध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांना. याच्या पलीकडं काही नाही. ते अधिकारी कोणत्या कामाला लागतात? तर ज्यांनी या टीईटीचा पेपर फोडण्यासाठी जे जे मध्ये सामील होते त्यांच्यासोबत हे सामील होतात, त्यांच्याकडून काही रक्कम घेतात, यांची समिती इकडे जाते, तिकडे जाते, तिकडे जाते, पैशाचे पोते घेऊन येते समिती सुद्धा. शेवटी सगळे सारखे होतात, पण लेकरांना न्याय मात्र शेवटपर्यंत मिळत नाही. याला जबाबदार असेल तर हे सगळेच पोत्याने पैसे खाणारे हे लोक जबाबदार आहेत. कोण पाठवतं असे एजंट गावोगाव पेपर वाटायला, विकायला पेपर कोण पाठवतंय? शिक्षण मंत्र्यापासून आयुक्तापासूनच हे सगळे लोक पाठवतात ना. पेपर इकडे येतातच कसे? पूर्वी जो मॉडरेटर असेल तर त्याचा सख्खा भाऊ किंवा मुलगा जरी परीक्षा द्यायला असला तरी स्वतःच्या मुलाला सुद्धा तो पेपर सांगत नव्हता. एवढे इमानदार लोक होते आपण लहान असताना. पण आज मात्र स्वतःच्या मुलाचं आणि भावाचं आणि बहिणीचं जाऊ द्या, यांचं कोणी जरी पेपरला नसू द्या, तरी हे गावोगाव नेऊन पैशासाठी पेपर विकत आहेत. यांनी फक्त पैसे विकले नाहीत, यांनी पूर्ण आपली लाज शरम सगळंच विकून टाकलेलं आहे. वेशीला टांगलेलं आहे यांनी अक्षरशः. काय यांनी स्वाभिमान विकला आहे, सगळा स्वाभिमान. हे भारतीय म्हणून घेण्याच्या सुद्धा लायकीचे नाहीत, शिक्षण मंत्र्यापासून आयुक्तांपर्यंत. आपल्याला वाटतं का फक्त बाहेरचे लोक कोणीतरी एजंट येऊन पेपर फोडत असतील? असं जर असतं तर आयुक्त याच परीक्षेचे आयुक्त होते ना, याच परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकारामजी सुपे, आयुक्त स्वतः याच्यामध्ये सापडतात पेपर वाटणाऱ्यांपैकी, तर बाकीचे सापडणारच ना. बाकीच्यांना पेपर वाटायचा नसला तरीही आयुक्ताच्या दबावाखाली पेपर विकावं लागतात बाकीच्या अधिकाऱ्यांना. ही इथली वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून तो तुकाराम मुंडे काम करत आहे ना प्रामाणिकपणे, तर एकटा तुकाराम आहे, बाकीचे हे लोक नाहीत का? तर हे का प्रामाणिक काम करत नाहीत? मग शिक्षण परिषदेच्या सुद्धा आयुक्तानं तसं काम करणं महत्वाचं आहे. परीक्षा परिषदेच्या आयुक्तानं पण हे काय करतात? फक्त पोते गोळा करायचे. आणि म्हणून सरकारला तर आता हे काय पेपर फोडतात, आता आमचीच विनंती आहे की असे पेपर फोडूच नका. आता गावोगाव तुम्ही पेपर विक्री केंद्र टाकून द्या. इथं टीईटीचे पेपर परीक्षेची तारीख जाहीर झाली की इथं टीईटीचे पेपर मिळेल. अॅन्युअल पेपर जो ऍक्च्युअल नोकरीसाठी लागणार आहे बापा, तो पेपर मिळेल डायरेक्ट. मग त्याची रक्कम ठरवून द्या, नाहीतर काही दिवसाने बोली लावा आता डायरेक्ट गावोगाव जिल्ह्याच्या ठिकाणी. मग प्रत्येकाची जेवढी काही ऐपत आहे त्यानुसार ते पेपर विकत घेतील. लावा ना 10 लाख, मग दुसरा उठेल 15 लाख, तिसरा उठेल 16 लाख, 17 लाख, 80 लाख, 100 लाख, ज्याची जी ऐपत असेल ती. आणि नंतर तुम्ही तो पेपर सोडा. कारण शेतकऱ्यांचा तर तुम्ही सगळ्या मालाचा लिलावच करता ना. शेतकऱ्याला तर कधी आता ज्यांच्या बाप त्या याच्यामध्ये मार्केटमध्ये धान्य घेऊन येतात तेच विद्यार्थी आहेत आता शिक्षक होण्यासाठी जे परीक्षा द्यायला उतरलेले आहेत. पण तिथे कसे शेतकऱ्याच्या धान्याचा लिलावच होतो, तसा आता हा पेपरच्या याचा पण लिलावच करा तुम्ही. विद्यार्थ्यांनी टीईटीचा पेपर असो, नीटचा असो, कशाचाही असो, लिलाव करून टाका. म्हणजे बाकीचं टेन्शन राहणार नाही, विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाणार नाही. आणि पालकांच्या उराशी जे स्वप्न आहे ना, त्याचा स्वप्नाचा सुद्धा तुकडे तुकडे होणार नाहीत. अरे हाडाचं खत आणि रक्ताचं पाणी करतात अक्षरशः शेतकरी मायबाप. आणि त्यांच्या मुलांना पैसे देत असताना असा काय वाटतं
की ज्यावेळेस मुलाची फीस भरायची असते त्यावेळेस इकडं कधी कधी दुष्काळाने पीक जातं, तर कधी कधी अवकाळी पावसाने जातं. पण इकडून तिकडून गोळा करून आणलेलं धान्य शेतातून कष्टाने कधी कधी मार्केटमध्ये नेलं जातं, तर त्याच्या फीस भरण्या इतकेही पैसे येत नाहीत किंवा त्याने लावलेल्या क्लासेस इतकेही त्या फीस होईल क्लासेसची तेवढेही त्याची रक्कम येत नाही धान्याची. मग कुठंतरी सावकारांचे पाय धरावं लागतात, तिकडून पैसे आणावं लागतात आणि मग मुलाची फीस द्यावं लागते. आणि जेव्हा मुलगा स्वप्न उराशी बाळगतो, बाप स्वप्न उराशी बाळगतो, की आता येणाऱ्या परीक्षेत माझा मुलगा पास होईलच आणि शिक्षक होऊन दाखवेलच, माझा मुलगा शिक्षकाच्या खुर्चीवर बसेलच, तर उद्या माझ्या मुलाचा पेपर आहे, आज काही तासापूर्वी तो पेपर विक्री होतो, विक्री. आणि काही वाटत नाही, कुणालाच काही वाटत नाही, कारण इथं कुणाला कुणाचं काही पडलेलंच नाही. फक्त आपले आता म्हणतात, की आम्ही पहिल्यांदा आमदार झालो, माझ्याकडे 20 एकरच जमीन होती, लगेच 800 एकर होते, 700 एकर होते, 500 एकर होते. मग याच्यातच सगळे झालेत ना. सरकारी नोकरदार साधा चपराशी सुद्धा असला ना, तरी बघा त्याच्या संपत्तीचा कधी हिशोब काढून किती आहे. बाकीचं तर सोडा, ज्यांना असं गडगंजे दिलेले आहेत ना पगारी अशा, मोजणं होईना त्यांच्या बायकांना पैसे, त्यांचा तर विषय सोडा. पण साधे चपराशी पदावर जरी असेल ना सरकारी नोकरदारापैकी, त्याच्या संपत्तीचा हिशेब काढा, किती बेहिशेबी संपत्ती सापडत आहे त्यांची. आणि लाच खाणे तर यांच्या पाचवीलाच पुंजलेलं आहे. पेपर विकण्यापासून असेल किंवा साध्या एखाद्या सहीचं काम जरी असेल ना, मागे पाहिला आपला अंबडचा तहसीलदार, अरे लाखाच्या पार यांच्या पगारी, तरीही मात्र हे लाच घेताना हर दिन सापडत आहेत. याचं कारण फक्त लोभ आणि हव्यास आहे. दुसऱ्याच्या स्वप्नांचं यांना काहीच राहिलं नाही. फक्त आपले स्वप्न रंगवायचे, आपले स्वप्न पूर्ण करायचे आणि आपण पैशाच्या तळ्यात पोहायचं सारखं. हेच स्वप्न यांचं आहे आणि हेच यांचं स्वप्न सत्यावर उतरवत आहेत. पण आज आमच्या मुलांशी जो खेळ खेळला जात आहे, याच्यासाठी कुणी रस्त्यावर उतरेल काय? आता खरी गरज आहे, नीटसाठी विद्यार्थी जसे रस्ते उतरले, तसे टीईटीचे विद्यार्थी सुद्धा रस्ते जाम केले पाहिजे. किती दिवस पाहणार, किती दिवस अन्याय सहन करणार? रस्ते जाम याच्यासाठी केले पाहिजे, की पेपर फुटू नये याच्यासाठी नाही. या परीक्षाच रद्द झाल्या पाहिजे. कोणाकडून पैसे घेणार आहेत, कोणाला विकणार आहेत ते, त्यासाठी एकच उपाय आहे, परीक्षांवर बहिष्कार टाकणे. अरे आपण परीक्षेलाच नाही गेलं तर कोणाचे पेपर घेतील ना? काय यांना शिक्षक पाहिजे नाहीत का? यांच्याकडे शिक्षक जास्त झालेत का? जास्त झालेत तर काय एक शिक्षकी शाळा चालवल्या जात आहे? का धडाधड सरकारी शाळा बंद केल्या जात आहेत? आणि म्हणून शाळा ताब्यात घ्यायला लागा. शाळा ताब्यात घेतलं तरच भवितव्य आहेच. मागे आवर्जून उल्लेख करावा लागेल रविराज साबळे भाऊंचा. कारण का त्यांनी एक आव्हान केलंय सगळ्या गावातील युवकांना, की ग्रामपंचायती ताब्यात घ्या. आणि दुसरं एक आव्हान केलंय, की गावोगावच्या शाळा सुधारायच्या मागे लागा, मोहीम चालवा शाळा सुधारण्याची. याचा अर्थ आपल्या गावच्या शाळा आपल्या ताब्यात घ्या. आपला अधिकार आपला ताब्यात आपण घेतल्या आपल्या गावच्या शाळा, तर तिथे शिक्षक कुणाला लावायचे हा अधिकार पण आपला असेल. या सत्ताधाऱ्यांच्या हातातले जे सूत्र आहेत ना, ते सगळे काढून टाका. कारण ही लोकशाही आहे. पॉवर टू दी पीपल, सगळी पॉवर लोकांकडे आहे. आणि म्हणून आपल्या गावच्या ग्रामपंचायत आणि आपल्या गावच्या शाळा निश्चितच आपल्या हातामध्ये घ्या. हेच सगळ्यात मोठं आपलं स्वप्न पूर्ण होण्यासारखं पाऊल आहे. आणि म्हणून आज रस्त्यावर उतरायचं तर केवळ त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्यासाठी नाही, तर ह्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्यासाठी. या परीक्षाच रद्द केल्या पाहिजे. काय यांचा काय अधिकार आहे? हे मनानच खुर्चीवर बसणार आणि दरवर्षी नवीन नवीन पेपर काढणार, परीक्षा काढणार. यांनी तर आतापर्यंत जे शिक्षक माथारे व्हायला लागलेत ना, रिटायर होण्यासाठी काहीच वर्ष शिल्लक राहिलेत किंवा काहींचे काही तास शिल्लक राहिलेत, अशांना सुद्धा यांनी ह्या परीक्षा लागू केल्यात किंवा सक्तीच्या केल्यात. आता काहीतरी वाटायला पाहिजे. मग कशासाठी सक्तीच्या केल्या? तर हेच पेपर विक्री करण्यासाठी. मग त्यांना माहिती आहे आता काय, आता आपण अभ्यास कसा करणार, का शाळेत शिकवणार, का यांच्या 38 ऍप भरत बसणार, त्या शिक्षकांना काय करणार ना, असा प्रश्न होतो. मग त्याच्यापेक्षा कुठेतरी पैशाचं पोतं भरायचं, असं एखाद्या एजंटला द्यायचं, त्याच्याकडून पेपर विकत घ्यायचे. म्हणून यांनी ह्या परीक्षा काढलेल्या आहेत. आपल्या घरामध्ये राहिला सुईला 1-2 रुपया सुद्धा आपल्या आईने फराळाचं न करता तिला उपवासाच्या दिवशी फराळासाठी दिलेले 10 रुपये जर तिने सांभाळून ठेवले असतील, ते सुद्धा घरातून गोळा करणं चालू आहेत. अगदी रक्तपीत आहे ते रक्तपिपासू, हे ढेकून आहेत. लोकशाहीचा खून पिणारे ढेकून आहेत हे. लोकशाहीचा खून करणारे पण ढेकून हेच आहेत. आणि म्हणून एक घराघरातला पैसा गोळा करायलेत. आधी लॉकडाऊनच्या नावाखाली केला, त्याच्या आधी नोटाबंदीच्या नावाखाली केला, उरला सुरला आता जीएसटीच्या नावाखाली, आणि आता त्यातूनही
उरला सुरला जर कुणाच्या घरामध्ये गोरगरिबांच्या 10-5 रुपये शिल्लक असतील ना, तर हे त्याच्या लेकराचे मग कुठंतरी पेपर विक्री कर, कुठंतरी काही कर, त्याच्या नावाखाली हे सगळं शोषण तंत्र चालू आहे, शोषण तंत्र. उपसा उपसा सिंचन लावलंय यांनी. घरात काहीच शिल्लक ठेवू नका यांच्या. आपण पाहिलं मागे एकदा ह्या पेपर फुटीमध्येच, की मागे टीईटीचा जेव्हा पेपर फुटला होता, शिक्षण आयुक्ताला पकडण्यात आलेलं होतं, त्याला अटक करण्यात आले होतं. तेव्हा त्याच्या घरामध्ये गोरगरिबांच्या घरातले मंगळसूत्र सुद्धा निघालेले आहेत. इतके हे हरामी आहेत. यांना काहीच पुरत नाही लोकांचं, विद्यार्थ्यांच्या आई-बापांचं यांना काहीच पुरत नाही. काही आणतात त्यांच्याकडून, काहीही आणतात. त्यांनी जर असे घरातले गहू जरी दिले ना यांना नेऊन, तरी हे ते पण घेतात. पण मागून दुसरा आला ना पैशाची बॅग घेऊन, तर त्याला हा पेपर देतात. इतके हे हरामी झाले आहेत. आणि म्हणून रस्त्यावर उतरायचं तर केवळ ह्या परीक्षा रद्द करण्यासाठी. एरी नाही, साधं नाही, परीक्षाच रद्द, बहिष्कार. अरे बाबू गेनू बहिष्कार टाकतात त्या इंग्रजांवर, तर आपण काही यांच्यावर टाकू शकत नाहीत का? काय अवकात आहे यांची पेपर फुटायला? हे काय इथले शेंदूर लावलेलं काही एखादं हे समजलं का, की आलं की नारळ फोडलं तसं पेपर फोडत आहेत हे? उग्ग कोणीकडेही काही करत आहेत ना. यांनी या समाजामध्ये देव ठेवलाय ना माणसाचा जीव ठेवलाय. यांनी चक्क असं पिळवणूक करून असं शोषण करून घेतले. कधी कधी म्हणतात ना काँग्रेसने 70 वर्षात काय केलं. 70 वर्षात जेवढे पेपर फोडता आले नाही त्या लोकांना, हे प्रत्येक परीक्षेला फोडून दाखवत आहेत. हेच लक्षात घेतलं पाहिजे. यांचं कसं शोषण तंत्र चालू आहे. कोणत्या दृष्टिकोनातून आता यांची स्तुती करावी का यांचा गौरव करावा, काय म्हणून विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळल्या जात आहे. मागील गेल्या या 14 वर्षामध्ये किती विद्यार्थ्यांना यांनी बेरोजगार केला असेल, यांना आकडेवारी जाहीर करा म्हणा. डी-एड झाले, आता हे टीईटीचा पेपर आहे म्हणून डी-एड झालेलेच विद्यार्थी, सध्या नोकरीसाठी पात्र असणारे विद्यार्थी किती आहेत, यांच्यामध्ये अवकाश असेल तर यांनी आकडेवारी जाहीर करावी. आणि आम्ही किती डी-एड धारकांना आतापर्यंत बेरोजगार केलेला आहे यांनी सांगावं आपल्या मुखातून. आणि मग कळेल यांनी किती विकास केलेला आहे महाराष्ट्राचा आणि देशाचा. तर आज ज्या बड्या बड्या बाता मारतात नाही खुर्च्यांसाठी, यांच्या खुर्च्यांचे फक्त संगीत खुर्चीचे सामने रंगतात, फक्त असे टीईटी सीईटीच्या पेपरांना वाचा फोडण्यासाठी नाही. आणि म्हणून इथून समोर एकच, टीईटी फीईटी एफईटी एमईटी ह्या सगळ्या बंद झाल्या पाहिजे, रद्द केल्या पाहिजे. ते फक्त लोकशाहीच्या पावरवर आपल्याला करता येतात. एरवी नाही. एरी यांना साहेब साहेब म्हणत बसले ना, चालले याचे झेंडे घेऊन त्याचे झेंडे घेऊन, स्वाभिमान स्वाभिमान. तर एकाचाही झेंडा हातामध्ये घ्यायचा नाही, त्या झेंड्याचा दांडा पुढे करायचा आणि यांच्याकडे दाखवायचा. एकदा यांना पळ काढायला यायचा गावातून, जाब विचारायचा टीईटीच्या पेपरचं काय झालं, नीटच्या पेपरचं काय झालं. रद्द म्हणजे रद्द झाल्या पाहिजे. याच्यासाठीच पुढील लढत राहा विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.